हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सेट्स चॅप्टर मॅथ्स 1चा 9चा त्याच्यामधला सेकंड प्रॅक्टिस सेट, ते म्हणजे राहणार आहे 1.2. याच्या आधी काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत छोटे छोटे, ते म्हणजे आपले टाइप्स ऑफ सेट आणि एक राहणार आहे इक्वल सेट. शॉर्ट मध्ये पटकन आपण ते कंप्लीट करू आणि त्याच्यानंतर बघू आपण आपली प्रॅक्टिस सेट 1.2. तर सगळ्यात आधी टाइप्स ऑफ सेट मध्ये टोटल 4 टाइपचे सेट्स असतात. पहिला असतो आपला सिंगलटन सेट. कोणता असतो आपला पहिला? सिंगलटन सेट. सिंगलटन सेट. तर मग आता सिंगलटन सेट म्हणजे काय होते? तर ज्या सेट मध्ये एकच एलिमेंट असतो. अ सेट कंटेन ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. ज्याच्यामध्ये फक्त वन एलिमेंट असतो त्याला म्हणतो आपण सिंगलटन सेट. अ सेट कंटेन ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. त्याच्यानंतर सेकंड टाइपचा सेट असतो आपला एम्प्टी सेट. कोणता असतो आपला? हा एम्प्टी सेट. यालाच आपण म्हणतो नल सेट. कोणता म्हणतो याला आपण? नल सेट. ज्या सेट मध्ये एकही एलिमेंट नसते. अ सेट विच डू नॉट कंटेन एनी एलिमेंट. एकही एलिमेंट नसतो त्याला म्हणतो आपण नल सेट किंवा एम्प्टी सेट. आता सिंगलटनचा जर तुम्हाला एक्झाम्पल बघतो म्हटलं तर सांगतो मी थोडासा. थर्ड टाइपचा सेट असतो आपला फायनाइट सेट. कोणता असतो आपला? फायनाइट सेट. ज्या सेटमध्ये लिमिटेड एलिमेंट असतात, म्हणजे मोजू शकतो एवढे एलिमेंट असतात, काहीतरी लिमिट असते, संपणारे एलिमेंट असतात, त्याला म्हणतो आपण फायनाइट सेट. आणि फोर्थ टाइपचा असतो तो म्हणतो असतो आपला इनफायनाइट सेट. कोणता असतो तो आपला? इनफायनाइट सेट. ज्या सेटमध्ये अनलिमिटेड एलिमेंट असतात, बिना संपणारे, कधीच न संपणारे एलिमेंट असतात, त्याला म्हणतो आपण इनफायनाइट सेट. आता जर याचे एक्झाम्पल बघितलं सिंगलटन सेट, तर ए इज इक्वल टू, समजा का याच्यामध्ये असा एकच एलिमेंट आहे 2, तर हा झाला आपला सिंगलटन सेट. एकच एलिमेंट आहे तो म्हणजे कोणता आहे? आपला 2. त्याच्यानंतर जर हा जर बघितलं तर बी इज इक्वल टू, याच्यामध्ये एकही सेट नाही, एकही एलिमेंट नाही, तर हा कोणता सेट झाला? आपला एम्प्टी सेट, किंवा यालाच का म्हणतो आपण? नल सेट. मग आता हा जो नल सेट आहे याला रिप्रेझेंट करतो आपण फायनी. कशाने रिप्रेझेंट करतो? फायनी. फायनाइट सेट जो आहे, समजा का सी सेट आहे आपला, त्याच्यामध्ये समजा का एलिमेंट लिहिलो मी 1 2 3 4 5, बस इथं संपून गेलाय. तर अशा टाइपचा जो सेट आहे जो संपत आहे, एलिमेंट कुठं ना कुठं संपत आहे. 5 वर संपेल, 5 एलिमेंट असेल, 10 असेल, 100 असेल, 200 असेल, 1 लाख असेल, पण संपेल, म्हणजे तो कोणता झाला? आपला फायनाइट सेट. आणि इनफायनाइट सेट म्हणजे काय होते? डी एलिमेंट घेऊ आपण, डी सेट, जो कधीही संपत नाही, कितीही एलिमेंट राहू द्या, संपणार नाही. म्हणजे कसा राहील? 1 2 3 आणि डॉट डॉट डॉट. त्यानंतर आपण म्हणू समजा का वाय, याच्यामध्ये म्हणू आपण 2 4 6 8 डॉट डॉट डॉट. ज्याच्यामध्ये डॉट 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 येत आहे म्हणजे तो कधीही संपत नाही. तर अशा सेटला कोणता म्हणतो आपण? इनफायनाइट सेट. मग लक्षात ठेवा, सिंगलटन मध्ये ओनली कंटेन वन एलिमेंट, डू नॉट कंटेन एलिमेंट म्हणजे एम्प्टी सेट, कंटेन लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट फायनाइट सेट, डू नॉट कंटेन किंवा कंटेन अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट, त्यालाच का म्हणतो आपण? इनफायनाइट सेट. आय होप एवढा तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट छोटासा कॉन्सेप्ट राहणार आहे आणि तो म्हणजे आहे आपला इक्वल सेट्स. कोणता राहणार आहे तो? आपला इक्वल सेट्स. बघा आता इक्वल सेट मी बघून घेऊ. एकदम इझी आहे आपला इक्वल सेट. बघा मग आता इक्वल सेट. इक्वल सेट म्हणजे काय असते? मग आता इक्वल सेट म्हणजे इक्वल साठी आता कोणत्याही गोष्टी इक्वल करायच्या आहेत, आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. एकालाच इक्वल नाही करू शकत आपण, आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. जसा माझ्याकडे एक ए सेट आहे, याच्यामध्ये एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बी सेट आहे समजा का माझ्याकडे, याच्यात आहे आपला 2 4 3 1 6 5 8 10 7 9. आता सगळ्यात पहिले इक्वल सेट आहे का नाही कसा चेक करायचा? तर सगळ्यात पहिले बघायचा याच्यामध्ये किती एलिमेंट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 एलिमेंट आहे. मी मनामध्ये लक्षात ठेवलो की इथं 10 एलिमेंट आहे. इथं मोजून घेतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 एलिमेंट आहे मी मनामध्ये म्हटलो. म्हणजे आता ए आणि बी इक्वल राहू शकते. आहे नाही म्हणता मी, राहू शकते. आता बघू इथले प्रत्येक एलिमेंट हे इथं आहेत का? म्हणजे एव्हरी एलिमेंट इन अ सेट ए इज इन सेट बी आहे का? ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये जर असेल तर तेव्हा त्याला म्हणू शकतो का हे दोन आपले इक्वल सेट आहे. जर एकही एलिमेंट वेगळा राहिला तर त्याला इक्वल सेट आपण म्हणू शकत नाही. जसं आता 1 दिसत आहे, 1 आहे का पहा बरं? हा 1 आहे. 2 आहे का पहा बरं? हा 2 आहे. 3 आहे का पहा बरं? 3 कुठे आहे? 3 कुठे आहे? 3 कुठे आहे? 3 कुठे आहे? 3 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 हा इथं दिसत आहे. 4 कुठे आहे? 4 4 4 4 4 4 4 हा इथं दिसत आहे. पण इकडचा नाही पाहायचा आहे सर, मला तर या सेट मधला पाहायचा आहे 4.
फाईव्ह कुठे आहे? फाईव्ह 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 कुठे आहे? फाईव्ह 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 हा फाईव्ह इथं दिसत आहे. सिक्स कुठे आहे सर? सिक्स कुठे आहे? सिक्स 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 मला या सेट मध्ये पाहायचा हा सिक्स आहे. सेवन 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 हा इथं सेवन आहे. एट 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 हा एट आहे. नाईन 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 आहे. टेन 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 आहे. म्हणजे मित्रांनो बघा आता ए मधले प्रत्येक एलिमेंट हे बी मध्ये आहेत, म्हणजे ए आणि बी हे कोणते सेट राहील आपले? इक्वल सेट. याला लिहू कसा? देअरफॉर एव्हरी एलिमेंट in a set A is in set B. Every element in set A is in set B. Therefore, set A and set B are कसे सेट्स राहिले हे आपले? इक्वल सेट्स. कोणते सेट्स राहिले आपले हे? इक्वल सेट. जर याच्यापैकी एकही एलिमेंट वेगळा राहिला, कमी राहो जास्त राहो काही चालत नाही, जेवढे पाहिजे बरोबर तेवढे सेम टू सेम राहील, तेव्हाच आपण इक्वल म्हणू शकतो. हा झाला आपला कॉन्सेप्ट छोटासा इक्वल सेट्सचा. आता आपण बघू छोटासा कॉन्सेप्ट, आणि तो राहणार आहे कॉन्सेप्ट. आता आपण बघू नेक्स्ट आपली प्रॅक्टिस सेट. आता प्रॅक्टिस सेट एकदम इझी राहील याची. कुठे आहे? हा आपली प्रॅक्टिस सेट 1.2. आता 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इक्वल सेट्स. इक्वल सेट आहे का नाही ते चेक करा म्हणते. आता पहा इथं काय म्हणतात? तीन तीन सेट दिले आहेत सर. इथं तर बहुत खतरनाक प्रश्न दिसतात. तीन तीन ए बी सी दिलाय ना, इक्वल आहे का म्हणते. अरे टेंशन हो गया, मी आहो ना. टेंशन नहीं लेने का, टेंशन देने का बेटा. अभी देखो ए सेट जो आहे इथं, ए मध्ये काय पहा बरं? एक्स 3x - 1 इज इक्वल टू 2. आता याचा आपल्याला छोटासा आन्सर काढायचा आहे. 3x - 1 इज इक्वल टू 2 आहे. -1 ला घराकडे घेऊन गेलो तर काय होईल आपला? +1. इथं राहिला इकडं 3x इज इक्वल टू 2. -1 तिकडे गेल्यावर काय होईल? +1. 3x इज इक्वल टू 2 + 1 किती? 3. 3 मल्टिप्लाय वाला घराकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड. x इज इक्वल टू काय होईल? 3/3. x इज इक्वल टू काय आला? 1. म्हणजे ए सेट मधला जो एलिमेंट आहे, ए सेट मधला जो एलिमेंट आहे तो काय आपला? 1. त्याच्यानंतर बी सेट जर लिहिलो इथं मी, बघा आता काय म्हणताय? बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स जो आहे तो नॅचरल नंबर आहे, म्हणजे सर मला माहित आहे का 1 पासून सुरू होणार आहे. बट नायदर प्राइम नॉर कंपोजिट. प्राइम पण नाही आहे ना कंपोजिट पण नाही. प्राइम नंबर मला माहित आहे 2 पासून सुरू होते ना, कंपोजिट नंबर मला माहित आहे 4 पासून सुरू होते. 2 आणि 3 हा प्राइम आहे. प्राइम नसलेले आपले कंपोजिट राहते. मग कोणता असा नंबर आहे जो प्राइम बी नाही आहे ना कंपोजिट बी नाही? कोणता असा नंबर आहे जो प्राइम बी नाही ना कंपोजिट बी नाही? कोणता असा नंबर आहे जो प्राइम पण आहे आणि कंपोजिट पण नाही? तर तो नंबर आहे सर आपला 1. कोणता नंबर आहे? 1. आता समजा का मी सी वाला सेट बघितलो, तर इथं जर बघितलो सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू एन, म्हणजे हा सुद्धा नॅचरल नंबर आहे. अँड एक्स लेस दॅन 2, 2 पेक्षा छोटावाला नॅचरल नंबर, 2 पेक्षा छोटावाला नॅचरल नंबर, 2 पेक्षा छोटावाला नॅचरल नंबर, आणि तो आहे आपला 1. आता ए बी सी कडे पाहिलं तर 1 1 1 म्हणजे कसे आपले? सेम आहे. मग इथं काय लिहू शकतो? देअरफॉर एव्हरी एलिमेंट in a set A is in set B and set C. Therefore, set A, set B and set C are कसे सेट्स आहे रे मित्रांनो? इक्वल सेट्स. कसे सेट्स आहे? इक्वल सेट्स. संपला विषय, संपला क्वेश्चन. त्याच्यानंतर सेकंड वाला बघा आता पट्टस हेडशॉट देऊन द्यायचा, स्क्रीनशॉट. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तो और भी इजी लग रहा है सर. पहा मग आता, डिसाइड वेदर ए अँड बी आर इक्वल सेट, गिव्ह द रिझन. आता ए म्हणताय, ए काय आहे? इवन प्राइम नंबर. इवन प्राइम नंबर कोणता आहे? असा एकमेव जगातला इवन प्राइम नंबर आहे, आणि तो म्हणजे कोणता आहे? 2. मग इथे लिहून घेतो मी 2. बी साठी मी थोडासा सॉल्व्ह करतो आता. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. आता 7x - 1 इज इक्वल टू 13, -1 तिकडे गेल्यावर काय होईल? +1. 7x इज इक्वल टू 13 + 1. 7x इज इक्वल टू 14. 7 समजा का घराकडे गेला तर डिवाइड होईल मल्टिप्लाय वाला. x इज इक्वल टू 14/7. x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2. मग आता इथे लिहू शकतो b ची व्हॅल्यू पण काय आली आपली? 2. मग आता आपला आन्सर लिहू.
देअरफॉर आन्सर तर सेम आहे आपला. एव्हरी एलिमेंट इन सेट ए इज इन सेट बी. देअरफॉर सेट ए अँड सेट बी आर कसे सेट्स आहे आपले? इक्वल सेट्स. कसे सेट्स आहे आपले? इक्वल सेट्स. काढून घ्या स्क्रीनशॉट. संपला विषय. ओके. सेकंड क्वेश्चन पण आपला झाला सर. त्याच्यानंतर आता थर्ड क्वेश्चन खतरनाक. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड वाय? एम्प्टी सेट का बरं राहणार आहे? वेन देर इज अ नॉट सिंगल एलिमेंट. याच्यात एकही एलिमेंट नाही राहील त्याला म्हणतो आपण एम्प्टी सेट. पहा मग आता पहिला वाला ए इज अ. आता याला आपण लिस्टिंग मेथड मध्ये मी लिहून घेतो. ए इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर बापरे 1 पासून सुरू होणारा बट स्मॉलर दॅन 0. स्मॉलर दॅन 0 तर नंबरच नाही कोणता. मग हा आपला एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजेच काय होते? 5. मग याचा रिझन का लिहाल? देअर इज नॉट सिंगल एलिमेंट in set A, therefore set A is empty set. अशा प्रकारचा आन्सर. आता या एम्प्टी बद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. पहा चांगला लक्ष द्या. एम्प्टी ची स्पेलिंग काय? EMPTY. बरोबर आहे. आता समजा का मी बघा आता छोटासा जोक आहे. ई समजा का आता पहा याला वाचा काय? हा एम्प्टी. ई ला समजा का कट केलो तर हा काय? एम्प्टी. काय हा? एम्प्टी. आता पहा समजा का या वाय ला मी कट केलो तर हा काय? एम्प्टी. काय हा? एम्प्टी. बरोबर आहे. हा जर कट केलो मी तर हा काय? एम्प्टी. काय हा आपला? एम्प्टी. या दोघांना बी कट केलो तर हाही काय? एम्प्टी. काहीच नाही म्हणजे काय? एम्प्टी. अशा या एम्प्टी बद्दल हे आपली आमटी वे. आता बी सेट जर पाहलो आपण, बी सेट मध्ये बी पहा सेकंड वाला. आता बी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 असा कोणता नंबर आहे ज्याचा स्क्वेअर 0 येते? तर असा एक नंबर आहे आपल्याकडे ज्याचा स्क्वेअर 0 येते. तो कोणता नंबर आहे आपला? 0. मग हा एम्प्टी सेट राहील का? नाही. मग धिस इज नॉट एम्प्टी सेट. धिस इज नॉट एम्प्टी सेट. हा एम्प्टी सेट आपला राहणार नाही. काऊन? कारण की याच्यामध्ये एक एलिमेंट दिसत आहे. तो कोणता आहे आपला? 0. म्हणजे हा सिंगलटन सेट आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय? सी वाला 5x-2. 5x-2 इज इक्वल टू 0. हा नॅचरल नंबर आहे म्हणते. -2 घराकडे गेल्यावर काय होईल? +2. 5x इज इक्वल टू 2. याला इकडे घेऊन जाऊ म्हणजे x इज इक्वल टू काय होईल? 2/5. आता 2/5 फ्रॅक्शन वाले कधी नॅचरल नंबर पाहिल्या का तुम्ही? खरंच सांगा बरं. फ्रॅक्शन वाले नॅचरल नंबर राहतच नाही तर कुठून पाहिजे? मग आता इथं का लिहू शकतो आपण? सी मध्ये काहीच नाही आहे. देअरफॉर इथं का लिहू शकतो? सेम टू सेम. हा देर इज अ नॉट सिंगल एलिमेंट इन सेट सी. देअरफॉर सेट सी इज अ एम्प्टी सेट. अशा प्रकारचा आन्सर आपण इथं लिहू शकतो. पहा मग आता इथं मी चिपकवून देतो याला. थोड़ा सा फायदा भी उठा लेती है बेटा. कॉपी करने का. कॉपी करायची नाही. खोटं बोलायचं नाही. देर इज अ नॉट सिंगल एलिमेंट इन सेट सी. देयरफॉर सेट सी इज एम्प्टी सेट. बस हो गया हमारा तीनों. आता बघू आपण लास्ट वाला क्वेश्चन, फोर्थ वाला. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या रे. याचा जर रिझन पाहिजे असेल तुम्हाला तर याचा रिझन काय राहील कोण सांगू शकते? हा वाला. देअरफॉर देअर इज सिंगल एलिमेंट सो धिस इज नॉट एम्प्टी सेट. असा पण आपण लिहू शकतो. ओके. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वाला लास्ट क्वेश्चन. हा तर एकदम सोपी आहे. राईट विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इनफायनाइट और फायनाइट. फायनाइट आहे का इनफायनाइट आहे ते तुम्हाला काढायचं आहे. पहिला ए सेट. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस देन 10 म्हणते. 10 पेक्षा छोटेवाले नॅचरल नंबर. मग कोणते आहे रे बेडांनो? 1 2 3 4 5 6 7 8 9. संपले. मग आता इथं लिमिटेड एलिमेंट. आता रिझन कसा लिहायचा? देअर आर लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स इन सेट ए. सो सेट ए इज कोणता राहील आपला?
फायनाइट सेट. कोणता सेट आहे आपला हा? फायनाइट सेट. ओके, हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता समजा का आपण बघितलो सेकंड क्वेश्चनचा आन्सर. आता बघा, y इज लेस दॅन -1 अँड y इज अन इंटिजर म्हणते. म्हणजे b जो आहे -1 पेक्षा छोटेवाली इंटिजर. -2 -3 -4 डॉट डॉट डॉट. मग देअर आर, इथं काय लिहू शकतो? देअर आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट. सो इट इज अ इनफायनाइट सेट. अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट. पहा यालाच मी कसं चेंज करतो. देअर आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट इन सेट. कोणता आहे आपला? बी. सो सेट बी इज इनफायनाइट सेट. कोणता सेट झाला आपला? हा इनफायनाइट सेट. बस या दोनचा स्क्रीनशॉट पहिले काढून घ्या, मग आपण नेक्स्ट वाले पाहू. नेक्स्ट जर पाहाल आपला 3 वाला क्वेश्चन. आता इथं याचा तर काही सॉल्व करायचं नाही तुम्हाला, एकदमच चिल्लर आहे. चिल्लल खुलदा तुमच्यासाठी, तर चिल्लल खुलदा. थर्ड वाला पहा. आता हा थर्ड वाला, इथून अशी मी लाईन पाडून टाकतो. हा वरचा वाला म्हणजे थर्ड वाला आणि खालचा वाला म्हणजे नेक्स्ट राहिला आपला फोर्थ वाला. इसको भी हटा देंगे बेटा. ओके बेटा, इसको भी हटा देंगे बेटा. ओके, बघा आता इथं काय म्हणताय? सी वाला, सेट ऑफ स्टुडंट इन युअर क्लास 9th स्टुडंटचे क्लासचे तुमच्या जेवढे पण स्टुडंट असेल मोजू शकता का तुम्ही? मोजू शकता. मग इथं काय लिहू? देअर आर लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट इन सेट सी. देअरफॉर सेट सी इज फायनाइट सेट. संपला, एवढाच आन्सर आहे, काही लिहा बी नाही लागत. फोर्थ वाला, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता पहा, फोर्थ वाला, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या विलेज मधले लोक, तुमच्या गाव असेल, शहर असेल, काही पण असेल, मुंबई राहू द्या, पुणे राहू द्या, नागपूर राहू द्या, का लहानसा छोटासा खेडा राहू द्या, तुम्ही मोजू तर शकता किती लोक आहे. तुम्हाला महिना लागेल, 2 महिना लागेल, पण मोजू शकता. मग देअर आर लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट इन सेट सी. आपल्या मताने कोणताही सेटचं नाव घेऊन घ्या. सो सेट सी इज फायनाइट सेट. एवढाच आन्सर राहील. फिफ्थ वाला जर बघितलो, सेट ऑफ अपॅरेटस इन लॅबोरेटरी. पहा मग आता फिफ्थ वाला जर पाहिलो आपण, अपॅरेटस इन लॅबोरेटरी, कोणताही सेट घेऊन घ्या. लॅबोरेटरी मध्ये तुम्हाला समजा का घेऊन गेलो आपण, तर मोजलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, जेवढे असेल तेवढे आपण मोजू शकतो. सो देअर आर लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट इन सेट डी ई एफ जी झेड पर्यंत कोणताही घ्या, मी सीच घेतो. सो सेट सी इज अ फायनाइट सेट. आता सिक्स्थ वाला, सेट ऑफ होल नंबर. कोणता आहे आपला? हा सेट ऑफ होल नंबर. नाव कोणता घेतो मी? डब्ल्यू घेऊन घेतो. मग होल नंबर 1 2 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. देयर आर अनलिमिटेड अनकाउंटेबल एलिमेंट इन सेट. कोणता आहे आपला? डब्ल्यू. हमारा सेट है डब्ल्यू, हमारा डब्ल्यू. सो सेट डब्ल्यू इज इनफाइनाइट सेट. खत्म, टाटा बाय बाय. सेट ऑफ रैशनल नंबर. रैशनल नंबर जो है वो भी कैसे रहते हैं हमारे? इनफाइनाइट. सेवंथ वाला, देयर आर अनलिमिटेड अनकाउंटेबल एलिमेंट इन सेट. आर ले लेंगे इसको, हम इसको आर ले लेंगे. तो ये कौन सा हो जाएगा हमारा? इनफाइनाइट सेट. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज तो हो गया. अशा प्रकारची होती आपली छोटीशी जबरदस्त वाली बढिया वाली प्रॅक्टिस सेट. आय होप एकदम इझी आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. कशी वाटली प्रॅक्टिस सेट आपली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. शेअर करत नाही तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. सगळ्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांना सबस्क्राईब करायला पण सांगून द्या. कारण की सबस्क्रायबर वाढेल, लाईक वाढेल, तर माझा पण थोडासा मोटिवेट होईल. मी पण रोजच्या रोज तुमच्यासाठी व्हिडिओ आणीन. लाईक करा, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ देत जाईल. या व्हिडिओसाठी आपण लाईकचा टार्गेट ठेवू 20 लाईक. 20 लाईक्सचा टार्गेट आहे आपला. 20 जर लाईक आले तर नेक्स्ट व्हिडिओ पटकन तुमच्यासाठी येऊन जाईल. सो पटपट पटपट 20 लाईक करा आणि तुमच्यासाठी नेक्स्ट वाली प्रॅक्टिस सेट 1.3 मी जसे 20 लाईक झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला प्रॅक्टिस सेट भेटून जाईल. तोपर्यंत थँक्यू सो मच.